हाय हॅलो नमस्कार, आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण रताळ्यापासून चालणारी अशी एक रेसिपी बनवणार आहोत। तर ती रेसिपी काय आहे ते तुम्ही बघाच। तर आपण करणार आहोत रताळ्याचे वेफर्स। त्यासाठी रताळी स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे। तुम्ही जर साल काढणार असलं तर साल काढू शकता। सालामध्ये सत्व असतं, मी काय साल काढलेली नाही। तर तुम्ही कितपत उपासाचे वेफर्स करणार आहे तितपत रताळी घेऊ शकताय। मी इथं 4 घेतलेली आहेत मीडियम आकाराची। तर आता चला तर मग रताळ्याच्या उपासाचे वेफर्स करूया। त्यासाठी रताळी धुवून घ्यायचे आहे, कारण रताळ्याला माती लागलेली असते। स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत मी रताळी। बघू शकता इथं 4 मीडियम आकाराची रताळी घेतलेली आहेत। त्यानंतर एक रताळ घ्यायचा आहे। तुम्ही किसणीसुद्धा घेऊ शकताय, कारण माझी किसणी बाद झालेली आहे, त्यात अडकते रताळ्याची चिप्स, म्हणून मी चाकूच्या सहाय्याने करते। सर्वप्रथम रताळ्याचे कडेचे दोन्ही भाग असे चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायचे आहेत। बघू शकता असं। आणि एकदम पातळ पातळ स्लाइस करायचे आहेत ते रताळ्याचे। बघू शकताय असे। रताळे जरा घट्ट असतात, जपून स्लाइस करा, नाहीतर तुमच्या हाताला लागू शकतं। त्यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे किसणीनं करू शकता तुम्ही, तुमची किसणी चांगली असेल तर। बघू शकता असे स्लाइस करायचे आहेत। मी सगळ्या रताळ्याचे पातळ पातळ स्लाइस करून घेते। रताळी घट्ट असतात म्हणून स्लाइस जरा जपून करा, हात कट व्हायला नको तुमचा स्लाइस करताना। किंवा किसणीनं सुद्धा करू शकताय, एकदम पातळ करायचे। असे चमचाचे स्लाइस करून घेते मी पातळ। असे सगळे स्लाइस करून घेते मी रताळ्याचे। बघू शकता इथं रताळ्याचे काप करून झालेले आहेत। आता एक कढई घेऊन तळून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवर। बघू शकता अशा प्रकारे रताळ्याचे चिप्स तयार होतात। अशी रताळी कापून घेतली मी। तुम्ही जास्त रताळी कट करून घेऊ नका, कारण रताळी काळी पडतात लगेच, त्यामुळे। बघू शकता जेवढी चिप्स पाहिजे तेवढीच रताळी कट करून घ्या, उरलेली नंतर कट करून घ्या। मला एवढी पाहिजे म्हणून एवढी कट करून घेतली। चला तर मग आता तळून घेऊया। इथं कढई घेतलेली आहे, कढईत तेल घातलेलं आहे। नाही, मीडियम करून घ्यायचं आहे, मीडियम गरम करून घ्यायचं आहे। आणि कमी पण गरम करून घ्यायचं नाही, कारण ते तळत नाही व्यवस्थित। बाहेरून तळतं आतून कच्चं राहतं, म्हणून मीडियम फ्लेमवर तळायची आहे ही रताळी। तर आता तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। आता इथं रताळ्याचे काप सोडून घेऊयात। बघू शकता इथं जेवढे मागतील तेवढेच रताळ्याचे काप सोडायचे आहेत, त्यात जास्त पण सोडायचे नाहीत, नाहीतर व्यवस्थित तळले जात नाहीत ते। असे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। बघू शकता इथं बुडबुडे आलेले आहेत रताळ्याच्या कापांना, म्हणजे रताळ्यात अजून पाणी आहे। थोडीशी बुडबुडी पूर्णपणे बंद व्हायला पाहिजेत, म्हणजे रताळी चांगली तळले जातात। गॅसवर जसे रताळी तळून घेऊ तसे तसे बुडबुडी कमी होतात त्याचे, म्हणजे रताळे चांगले तळले जातात। बघू शकता इथं पलटून घेऊ।
हे रताळ्याचे काप असेच आलटून पलटून तळून घ्यायचे आहेत चांगले, सोनेरी खरपूस कलर येऊपर्यंत. बघू शकता इथं असेच आलटून पलटून रताळी तळून घेते. बघू शकता आधीपेक्षा रताळ्याचा कलर जरा बदललेला आहे. अजून जरा तळून घ्यायला पाहिजेत. अजून जरा तळून घेते मी, म्हणजे कलर चांगला येईल आणि चिप्स पण कच्चे राहणार नाहीत. बघू शकता आता बुडबुडे कमी झाले आहेत बऱ्यापैकी आणि रताळीसुद्धा व्यवस्थित तळलेली आहेत, फ्राय झालेली आहेत. चांगली फ्राय झाली आहेत रताळी. आता ही काढून घेऊ. अशी खरपूस तळून घ्यायची आहेत रताळी, चिप्स रताळी. आता तेल तापलेलं आहे बऱ्यापैकी. उरलेले चिप्स पण यात घालून घेऊ. जेवढे मावतील तेवढेच घालायचे आहेत चिप्स, जास्त गर्दी करायची नाही. बघू शकताय दोन्ही बाजून आलटून पलटून तळून घेऊ. दोन्ही बाजूने बघा आता बुडबुडे पण कमी झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. आणि रताळीचे काप चांगले क्रिस्पी झालेले आहेत, क्रंची झाले आहेत. दोन्ही बाजूने चांगले तळून झालेले आहेत. हे आता जाराच्या साईडने तेल निथळून काढून घेऊ. बघू शकताय असेच सगळे तयार करून घेते मी. तर साधं लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे. उपवासाचं मीठ घेतलेलं आहे, सेंधव मीठ. बघू शकता रताळ्याचे चिप्स तयार आहेत. त्यात थोडंसं लाल तिखट भुरभुरायचं आहे वरनं आणि थोडंसं सेंधव मीठ आणि मिक्स करायचं आहे व्यवस्थित. डाळ झाल्या तुम्ही करू शकता हाताने. बघू शकताय बघू शकताय कुरकुरीत आवाज येत आहे चिप्सचा रताळ्याचे. आता आपण सर्व घेऊ एका प्लेटमध्ये. या प्लेटमध्ये रताळ्याचे वेफर सर्व केलेले आहे. एक खाऊन दाखवते तुम्हाला. क्रिस्पी आणि क्रंची झाले आहेत आहे वेफर्स रताळ्याचे. आवाजावरून तुम्हाला कळतच असेल. मस्तच एकदम क्रिस्पी आणि क्रंची झाले आहेत. बघू शकता इथं. तुम्ही उपवासाला सुद्धा, नवरात्रात उपवास असतील, जेव्हा तुमचा उपवास असेल तेव्हा सुद्धा तुम्ही ही रेसिपी करून नक्कीच खाऊ शकताय. तर असे आहेत रताळ्याचे. तर तुम्हाला खमंग आणि कुरकुरीत रताळ्याच्या वेफरची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि आवडली तर लाईक जरूर करा.